त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे सर्व नगरसेवकांना, जिल्हा परिषदेच्या सदस्यांना, की ही लोकसभा निवडणूक किंवा येणारी विधानसभा निवडणूक ही तुम्हाला राजकारणातून हद्दपार करणार आहे। त्यामुळे भाजप सरकारला तुम्ही सपोर्ट करू नका, त्यांना निवडून देऊ नका, एवढंच माझं तुम्हाला म्हणणं आहे। कारण पुढे लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर निवडणुका होतील का नाही होतील याची गॅरंटी आज कोणी देऊ शकत नाही। खोकेच्या खोके घेऊन आरक्षण बदलण्यात आलेले, खोकेच्या खोके घेऊन ठेकेदारी पद्धतीने ठेके काढण्यात आलेले। आता काही ठिकाणी 400 कोटीचे टेंडर काढण्यात आले आणि ते परस्पर आमदार, खासदार आणि त्या महापालिकेचे आयुक्त आणि किंवा जिल्हा परिषदेचे सीओ असतील त्या लोकांनी मिळून हा सर्व मलिदा खाल्लेला आहे। मी सांगू इच्छितो की जे लोकसभेचं आता इलेक्शनचं पडगम वाजलेलं आहे आणि लोकसभेच्या इलेक्शनसाठी नगरसेवक, जिल्हा परिषदचे सदस्य, नगरपंचायतचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य तसेच नगरपालिकेचे नगरसेवक हे जे काही जोमाने कामाला लागले आहेत तर त्यांनी थोडासा त्यांच्या बाबतीत तरी विचार करावा। कारण जेवढ्या 90 नगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये, 28 महानगरपालिका आहेत, 320 पंचायत समित्या आहेत आणि काही नगरपंचायत आहेत, तर 34 जिल्हा परिषद आहेत। तर हे जे सदस्य आहेत गेल्या 2 वर्षापासून हे घरी बसून आहेत। एकनाथ शिंदेनी आणि फडणवीस सरकारने मिळून हा जो षड्यंत्र रचलेला आहे की नगरपालिकेचे इलेक्शन हे घ्यायचेच नाही, त्याच्यामुळे काय झालं की या सगळ्या यंत्रणा त्यांच्या ताब्यात आल्या आणि आमदार आणि खासदारांमार्फत ते कामं व्हायला लागली आणि जिल्हा परिषद आणि महानगरपालिका, नगरपालिका, नगरसेवकांना काहीच काम राहिलेलं नाही। गेल्या 2 वर्षामध्ये या सर्व सदस्यांची आर्थिक कोंडी करून टाकली एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस सरकारने। यांनी दोघांनी मिळून या नगरपालिकेचे इलेक्शन, जिल्हा परिषदचे इलेक्शन न घेतल्यामुळे 2 वर्षामध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे। जे जिल्हा परिषदचे सदस्य त्यांच्या विभागामध्ये जे काय विकास कामे करत होती ते ठप्प झाले, नगरसेवक जे त्यांच्या वार्डामध्ये काम करत होते ते ठप्प झाले, महानगरपालिकेमध्ये जे नगरसेवक काम करत ते ठप्प झाले। तर कुठलंही काम या 2 वर्षामध्ये कुठलंही विकास काम झाला नाही। परंतु या 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे, मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहारिक कारवाया झालेल्या आहेत। कारण आमदार आणि खासदारांमार्फत ही सर्व कामे मंत्र्यांकडे ठेकेदारांची कामे ही नगरसेवक आणि आमदारांमार्फत मंत्र्याकडे नेली जातात आणि त्या ठिकाणी हा सर्व गैरव्यवहार चालतो। खोकेच्या खोके घेऊन आरक्षण बदलण्यात आलेले, खोकेच्या खोके घेऊन ठेकेदारी पद्धतीने ठेके काढण्यात आलेले। आता काही ठिकाणी 400 कोटीचे टेंडर काढण्यात आले आणि ते परस्पर आमदार, खासदार आणि त्या महापालिकेचे आयुक्त आणि किंवा जिल्हा परिषदेचे सीओ असतील त्या लोकांनी मिळून हा सर्व मलिदा खाल्लेला आहे। त्यामुळे नगरसेवकांना याचा काही फायदा नाही आणि ते तुम्ही जे नगरसेवकांना मी एवढंच सांगू इच्छितो की ही जी निवडणूक आहे लोकसभेची, यानंतर इलेक्शन होतील का नाही होतील याची कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही। येत्या काळामध्ये विधानसभेचे बी जर मोदीने ठरवले त्याच्या जास्त सीट निवडून आले त्यांचे भाजपाचे, तर इलेक्शन करतील किंवा नाही करतील, संविधानात बदल करतील आणि मग ते विधानसभेची पण निवडणूक होतील का याची सुद्धा गॅरंटी नाही। पण नगरसेवक आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य यांच्या निवडणुका काय, ग्रामपंचायतीची सुद्धा निवडणूक कदाचित होणार नाही। या संपूर्ण सरकारी यंत्रणा ते स्वतः हातात ठेवतील आणि जे काही कामं होतील सरकारी यंत्रणामार्फत ते फक्त खासदारांमार्फत ते कामं होतील आणि हा संपूर्ण पैसा खासदार कमवेल आणि केंद्र सरकारमध्ये मंत्री कमवतील किंवा राज्य सरकार जर त्यांनी इलेक्शन घेण्याचंच नाही ठरवलं की बाबा विधानसभेचे इलेक्शन घेणार, तर ते फक्त आमदार आणि मंत्र्यापर्यंतच ते सर्व त्यांचे कमाईचं साधन होऊन जाईल। परंतु नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना काहीही आर्थिक तरतूद मिळणार नाही ना, त्यांना राजकीय
राजकीय त्यांचा जो वर्दस्त होता त्यामध्ये ते हद्दपार होतील. कारण त्यांना राजकारणामध्ये जे त्यांनी केलेलं आहे आतापर्यंत त्यांना घरी बसावं लागेल, त्यांना काहीच करता येणार नाही त्याच्यामध्ये. कारण ही जी निवडणूक आहे ही झाल्यानंतर परत 5 वर्ष महापालिकेच्या जिल्हा परिषद निवडणूक होतील का नाही याची गॅरंटी भाजपकडनं घेऊ शकत नाही. कारण भाजपाने जे काय केलं आतापर्यंत महाराष्ट्राचा जो चिखल करून ठेवलेला आहे, त्यामुळे नगरसेवकांनी त्याचा बोध घ्यावा, जिल्हा परिषदच्या सदस्यांनी बोध घ्यावा की येत्या 5 वर्षात परत तुम्हाला उभा राहता येईल का, या निवडणुका होतील का, आणि तुमची आर्थिक कोंडी करून तुम्हाला भिकेला लावतील, तुम्हाला रोडवर आणतील. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक त्यांना बिलकुल सपोर्ट करू नका तुम्ही. कारण तुमची आर्थिक कोंडी होणार आहे आणि तुमची आर्थिक नाकेबंदी होणार आहे आणि तुमचं राजकीय वर्दस्त रोडवर येणार आहे. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे सर्व नगरसेवकांना, जिल्हा परिषदच्या सदस्यांना की ही लोकसभा निवडणूक किंवा येणारी विधानसभा निवडणूक ही तुम्हाला राजकारणातून हद्दपार करणार आहे. त्यामुळे भाजप सरकारला तुम्ही सपोर्ट करू नका, त्यांना निवडून देऊ नका, एवढंच माझं तुम्हाला म्हणणं आहे. कारण पुढे लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर निवडणुका होतील का नाही होतील याची गॅरंटी आज कोणीही देऊ शकत नाही. लोकसभा के जो इलेक्शन का अभी पड़गम बज रहा है महाराष्ट्र में और पूरे देश में, तो महाराष्ट्र में जो 2 साल से नगरपालिका, जिला परिषद और पंचायत समिति के जो इलेक्शन किए सरकार ने किए नहीं, 2 साल से इलेक्शन प्रक्रिया महानगरपालिका नगरपालिका की बंद है. उसके वजह से इसका फायदा आमदार और खासदार के साथ मंत्रियों का हो रहा है, क्योंकि इनके थ्रू सारे काम जा रहे हैं, इनके थ्रू इन सारे ठेकेदारी हो रही है. और यहाँ नगर सेवक और जिला परिषद के सदस्य घर पे बैठे 2 साल से उनकी पूरी आर्थिक नाकेबंदी हो गई है. उन्हें कोई कमाई का साधन नहीं है और उनको राजनीति से पूरा हद्दपार, उनको तड़ीपार किया गया है ऐसा लगता है. और मेरा कहना है कि नगर सेवक जितने भी आज महाराष्ट्र में 90 नगर पालिकाएँ हैं और महानगर पालिका 28 है, 34 जिला परिषद है और 320 तक पंचायत समिति है. तो इनके जो भी सदस्य आज चुन के आते हैं तो उनको 2 साल से घर पे बिठाया. मतलब आगे ये लोग चुन के आने के बाद, क्योंकि इनको क्या हुआ है कि सारी यंत्रणा, महानगर पालिका हो, जिला परिषद हो और भी कोई सरकारी यंत्रणा हो, सब इनके हाथ में है. अभी सीधे डायरेक्टली इनके पास काम जाता है आमदार और खासदार के तहत, और सारा पैसा ये लोग ही सब बटोर लेते. तो ये ज़्यादा से ज़्यादा यही अमीर होते जा रहे हैं. फिर जो सादा नगर सेवक जो गली वार्ड में काम कर रहा है, उसके विभाग में काम कर रहा है, उसको कुछ काम बचा नहीं है. और लोग नगर सेवकों को गालियाँ दे रहे, नगर सेवक लोग बेचारे बदनाम हो रहे. तो मेरा यही कहना है कि आने वाले इलेक्शन में आपका बहुत बड़ा नुकसान होने वाला है अगर आपने भाजपा को सपोर्ट दिया तो, वरना आपको और 5 साल घर पे बैठने पड़ सकता है. इसीलिए मेरा इतना ही कहना है कि ये लोकसभा इलेक्शन में आप भाजपा और एकनाथ शिंदे शिवसेना और राष्ट्रवादी के अजित पवार को आप सपोर्ट न करें, पूरी ताकत लगा के आप इलेक्शन कैंपेनिंग करें, लेकिन भाजपा के खिलाफ करें. क्योंकि आने वाले दिनों में इनके इलेक्शन होने के बाद ये भूल जाएंगे, आपको दिए वायदे सब सारे भूल जाते हैं. बाद में आपको 5 साल इलेक्शन होगा नहीं होगा इसकी कोई गारंटी नहीं. नगर पालिका महानगर पालिका इलेक्शन होगा क्या नहीं, क्योंकि इनको 2 साल से सीधे पैसा खाने की सीधे पैसा खाने में मजा आ रहा है उनको, क्योंकि सीधा यंत्रणा उनके हाथ में. कई महानगर पालिका के आरक्षण बदले गए, उसमें करोड़ों रुपए का भ्रष्टाचार हुआ है और वो सीधे आमदार और खासदार के मार्फत हुआ है. ये आप ध्यान में रखो. आपका इसमें कोई योगदान नहीं, आपको कोई पूछता नहीं है, आपको आगे भी कोई नहीं पूछेगा. इसके लिए ये भाजपा सरकार को हमें भगाना पड़ेगा. आपको इसको सपोर्ट करेंगे तो और 5 साल आपको घर पे बैठना पड़ेगा. यही मेरा कहना है. जिला परिषद के सदस्यों को यही कहना है, महानगर पालिका के नगर सेवक को यही कहना है, नगर पालिका के नगर सेवक को भी यही कहना है और पंचायत समिति के सदस्यों को भी यही कहना है.